नमस्कार मंडळी, मी अपेक्षा माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. तर आज आम्ही आलो होतो समुद्रकिनारी आणि समुद्रकिनारी आज आम्ही मस्त अशी जेवणाची मजा घेत होतो. घरून जेवण वगैरे बनवून आलो होतो. आज आम्हाला समुद्र फिरायचा होता, म्हणजे बीचवर आलो होतो आणि त्याच्यानंतर अगोदर तर इथे जेवायला घेतलं, कारण घरून मी कधीच निघताना जेवण करून येत नाही शक्यतो. सकाळी गडबड असते निघायची, पण जेवण बनवून नक्कीच घेऊन येते. आज येताना देऊन मस्त असं गाडीमध्ये पप्पाचं मनोरंजन केलं होतं. पप्पाला गाडी चालवायला उत्सुकता आहे म्हणून मस्त अशी तिनं आपली सीट इथं बुक केली होती आणि मस्त गाणे लागले की मस्त असं डान्स करायला लागली होती. आता तिचं हे सीट जणू काय बुकिंगच झालं आहे. ती नव्हती तेव्हा शिवम इथं जास्त बसायचा, पण आता देऊ इथं बसलेली उठतच नव्हती. येईपर्यंत ती काही इथली उठतच नव्हती. तिच्या नादामध्ये पप्पा मात्र एका नवीनच रिसॉर्टमध्ये गेले होते. चुकून आमचा रस्ता चुकल्यामुळं आम्ही आमच्या जागेवर जाण्याऐवजी इथे रिसॉर्टला पोहोचलो होतो. खूप मस्त असं रिसॉर्ट होतं, तसं खूप छान होतं इथं, पण आम्हाला काही इथं थांबायचं नव्हतं. गाडीला येण्यासाठी खूपच छोटासा रस्ता होता. जेवण वगैरे केल्यानंतर थोडं ऊनच पडलं होतं, जरा लवकरच आलो होतो, कारण आज आम्ही पूर्ण दिवस इथंच घालवणार होतो. म्हणून इथंच थोडा आराम करत बसलो. सोबत थोड्या शेंगा उकडून आणल्या होत्या, त्याची मजा घेत घेत आम्ही बराच वेळ इथं आराम केला. एकदम फिरायला थोडी एनर्जी यावी म्हणून जेवण केल्यानंतर लगेचच आम्ही काही समुद्रावर गेलो नाही. खूप साऱ्या शेंगा खाल्ल्यानंतर थोडं ऊन उतारायला लागल्यानंतर समुद्रावर गेलो, कारण ऊन आणि पाण्याने जास्त गरमी व्हायला लागते. तिथे गेल्यानंतर मात्र लेकरांची मज्जा चालली होती. शिवमला तर शाळेतूनच आणलं होतं म्हणून ते युनिफॉर्ममध्येच होता, पण सोबत मात्र कपडे घेऊन आले होते मी. दिवनं पाणी बघितलं की त्याच्यात उड्या मारायलाच चालू केल्या. मग काय झालं, आमचं व्हिडिओग्राफी फोटोग्राफी चालू. आपल्याला कुठं जमतंय भाई, पण करायचं जसं येईल तसं. अगोदर ऑप्शन नव्हतं, पण आता आपल्याकडे मोबाईल असल्यामुळे आपण पण काहीतरी करू शकतो, हे ऑप्शन आपल्याकडे आहे. गाणे बिणे बनवायला सगळ्यांना छान वाटतं. आपले व्हिडिओ बघून आपल्याला मस्त मज्जा येते, दुसऱ्याला येऊ की नाही. घरी गेल्यानंतर इथून गेल्यानंतर आपण इथले व्हिडिओ बघण्यात जितकं मग्न असतो ना, तितकं इथं आल्यानंतर मात्र तिथं खेळण्यात मग्न नसतो. समुद्रावर गेल्यानंतर लाटा, सूर्याची किरणं बघून एकदम छान आणि मनाला मन शांत असं वाटतं. गर्दा करणारे आमचे लेकरं कुठे शांत राहू देतात काय. दिवला मागं मागं वडत वडत अर्धा तास 1 तास तर असाच गेला होता माझा. सारखं पाण्यातच पळत होती. भीती म्हणजे काय हे त्यांना माहीतच नाही. नंतर काय, परत जायच्या टायमाला म्हणलं चला एक सगळ्यांचा व्हिडिओ काढून घेऊया. सोबत कोणी फोटोग्राफी करायला असलं तर सगळ्यांचा ग्रुप फोटो येतो. शक्यतो इथं आमचा एक सिंगलच झाला होता, कारण ग्रुप फोटो काढायलाच कोणी नव्हतं. मग काय लास्ट टाईमला आम्ही आमचा मोबाईल असा खाली ठेवला आणि व्हिडिओ काढायला घेतला. बापरे, व्हिडिओ काढण्याच्या नादात मोबाईलमध्ये मात्र पाणी गेलं होतं, पण असो, पाणी आजकाल मोबाईलला चालतंच. चलो बाय, परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओ.